नेमकी काय झालं भेटी दरम्यान, काय चर्चा झाली? कसं असतं की हा FDA चा विषय आहे आणि तुकाराम मुंढे साहेबांचं काम या विभागामध्ये किती चांगलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि मग त्यांना तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की आम्ही जे आपल्याला कंप्लेंट पत्र देतो आहोत, आम्ही समजू शकतो MPSC एक स्वायत्त संस्था आहे, तुम्ही तिथं काही बोलू शकणार नाहीत, पण आम्ही दिलेलं पत्र हे नक्कीच तुम्ही त्यांना पाठवू शकता. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधीसुद्धा हा जो काही लोकेश पाटील आहे नाहीतर गौरव पाटील आहे आणि ऋषिकेश ह्या दोन जे युवा आहेत त्यांनी एक पत्र तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला दिलं होतं 21 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसली MPSC आयोगाला ते पत्र आणि ते सगळे पुरावे तिथं पाठवले होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली होती. आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली, तुकाराम मुंढे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्त्वाचं आहे. जर कुठल्याही परीक्षेमध्ये पैसा देऊन नाहीतर संपर्कातून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल तर उद्या जाऊन सर्वसामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही. ही भूमिका त्यांची जी आहे आणि आमची जी आहे ती नक्कीच समान आहे. आता आम्ही दिलेलं पत्र ते आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्याबरोबर आलेले आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. तिथं हे सर्व विद्यार्थी त्यांच्याशी बोलत होते, चर्चा करत होते, त्यांच्यावर एक विश्वास आहे, अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयावर बोलणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही खरं तर आलो होतो. आता तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेचच MPSC आयोगाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आता मगाशी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं का उर्फ गौरव पाटील, हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे, त्यांनी हे पत्र जे पाठवलं आयोगाला याची कॉपी तुम्ही आम्हाला दाखवली. मी त्यावेळेस ती बघितली नव्हती. हे सगळं बघितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे तो जेव्हा ही कंप्लेंट केली होती या पाटलाली, याच्याबरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला होता, त्याच्याचबरोबर MPSC आयोगाला सुद्धा गेला होता. काही मिनिटापूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे, त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली. पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खरा अर्थाने युवा म्हणून आणि MPSC विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेंट मागे घेतलेली नाही. आणि हे जर तुम्ही नीट वाचलं याच्यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करत होतो. त्यानंतर तो तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला, हा पाटील लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला, बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आत्ता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो की मी चेष्टा करत होतो. याच्यावर कहर असा झाला आहे की त्यांनी असं लिहिलं आहे की आयोगाची 22 मार्च रोजीची परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून 30 प्रश्नपत्रिका मी 20 मार्च रोजी ही पाठवली होती. म्हणजे 22 तारखेला टाईप केलं 20ला पाठवली. कहरच आहे, हा देवापेक्षा मोठा झाला, त्याला टाईम ट्रॅव्हल करता येतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात तो स्वतः म्हणतो की याच्यामध्ये काही पेपर प्रश्नपत्रिका असलेल्या याच्यामध्ये काही प्रश्न हे मॅच झालेले आहेत. आमचं हेच म्हणणं आहे ना, जो क्लासेसचा प्रश्नपत्रिका होत्या त्यातल्या 100 पैकी 90 प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाला मॅच झाले, हाच तर आमचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्यामुळे ऋषिकेश पाटील का गौरव पाटील हे काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही.
आमच्यासाठी प्रश्न हा महत्त्वाचा आहे की या युवांना आता जी शंका वाटायला लागली की MPSCचा पेपर हा फुटू शकतो, त्या शंकेचं निरसन होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आता आम्ही सर्वजण भेटण्यासाठी आयोगाकडे चाललेलो आहोत. आयोगामध्ये कोण आम्हाला भेटेल हे आम्हाला आत्ता सांगता येणार नाही, पण पुढच्या 45 मिनिटापर्यंत आम्ही आयोगाला नक्कीच त्या ठिकाणी पोहोचू. ज्या कौटिल्यवर तुम्ही आरोप केले होते त्या संस्थेचा जो चालक आहे ज्याच्यावर तुम्ही आरोप केले त्यांचा असं म्हणणं की रोहित पवार आमच्यावर खोटे आरोप करतात, असं काही नाही आहे किंवा त्यांनी ते सिद्ध करावं. तक्रार देखील खोटी असल्याचं आता समोर आलं. आता तक्रार हीच आहे ना. आता ऋषिकेश पाटील आणि गौरव पाटील आणि लोकेश पाटील हे असं नाव दिलेलं आहे, पण ऋषिकेश गांगर्डे हा सुद्धा तक्रार करणारा व्यक्ती आहे ना. या माणसाबरोबर ऋषिकेश गांगर्डे सोबत तक्रार केली होती. तो म्हणतो मी तक्रार मागे घेणार नाही, कारण त्याला माहिती आहे युवा कधी घाबरत नसतो. युवाली गेल्या काही दिवसांमध्ये काय संघर्ष केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ऋषिकेश न घाबरणारा व्यक्ती त्याला व्हिडिओ केलेला आहे, मी तक्रार मागे घेत नाही. त्यामुळे मग आयोगाला हेच पत्र दाखवून आमचा टाइम वेस्ट न करता जो ऋषिकेश गांगर्डे आहे, नाही तर आता आम्ही जी कंप्लेंट करत आहोत हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातलेच त्यांच्यावर इम्पॅक्ट आलेले नाही तर त्यांच्या मित्रांवर, मैत्रिणींवर, बहिणींवर अन्याय झालेला आहे. हे लोक त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तिथं लढत आहेत आणि आम्ही त्यांना फक्त पाठिंबा तिथं देत आहोत. गांगर्डे सर म्हणताय ना की MPSC सगळं दबावतंत्राचा वापर करते, कारण जो व्यक्ती MPSCला क्लीन चिट देतोय तोच व्यक्ती आधी तक्रार करतो आणि MPSCवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यामुळे आता MPSC अडचणीत येते हे लक्षात कोणाकडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू, अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्याच बरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असतील. आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. त्यामुळे दबाव कोणतरी 100% तिथं टाकतंय. आणि ते जे काही नंदुरबारचा क्लास आहे तो नंदुरबारचा क्लास हा पाटलाचा कोण, तो पाटील कुठल्या गावचा पाटील हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. योगायोगाने ज्या उमेदवाराने हा पेपर शेअर केला तो जो कोणी उमेदवार नाही ती उमेदवार जे कोणी असेल ती स्वतः नंदुरबारची, नाही तर तो नंदुरबारचा आणि हा पाटील सुद्धा नंदुरबारचा, हा क्लास सुद्धा नंदुरबारचा. हा पाटील म्हणजे हा पाटील आहे, नंदुरबारच्या क्लासचा जो प्रमुख आहे तो नंदुरबारचा आहे. आणि हे जो याच्यामध्ये ज्यांनी पेपर शेअर केला आहे ते सुद्धा जे 6व्या नंबरला निवडून आलेले आहेत, नाही तर त्यांचं 7व्या नंबरला त्यांचा नंबर लागलेला आहे, ते सुद्धा नंदुरबारचे. त्यामुळे कुठं ना कुठेतरी काय ना काहीतरी लिंक आहे, काय ना काहीतरी ह्याच्यामध्ये मूर्त आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एक मिनिट. अन्न व औषध प्रशासनावरती तुकाराम मुंढेंना मोठा झटका आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून FDAच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. दूध आणि डेअरी ज्या आहेत त्यांच्यावरती आता ज्या चालक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे एकूणच. हे बघा, असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये दुधाच्या नावावर तिथं युरिया, केमिकल असं काहीतरी वापरलं जात होतं आणि ते सगळं दुधाच्या नावाखाली केमिकल हे लहान मुलं तिथं पित होती, नाहीतर ग्राहकांपर्यंत ते पोचत होतं. याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान, कारण का दुधाच्या नावावर केमिकल विकलं जात होतं, त्यामुळे दुधाला भाव मिळत नव्हता आणि ग्राहकाला, महाराष्ट्राच्या नागरिकांना केमिकलयुक्त दूध तिथं मिळत होतं. आणि ह्या सगळ्या कारवाई केल्यामुळे केमिकलयुक्त दूध बऱ्यापैकी या महाराष्ट्रात थांबलेला आहे. 40-50% दुधाचा तुटवडा जाणवतो, म्हणजे 40-50% जास्त दूध हे केमिकलयुक्त येत होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यात आज शेतकऱ्याला चांगला भाव मिळतोय आणि आता नागरिकांना चांगल्या क्वालिटीचं दूध मिळतंय. आता हायकोर्टाने का असा निकाल दिला, कुठल्या विषयासाठी त्या सगळ्या दुधाच्या कंपन्या कोर्टात गेल्या होत्या हे मला तिथं सांगता येणार नाही. तुकाराम मुंढे साहेब याच्याबद्दल स्पष्टपणे सांगू शकते. जो अधिकारी चांगला आहे तो चांगला आहे, जो चुकतो तो चुकतो. ज्याला चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची आमचं संस्कृती आहे आणि जो खराब त्याला खराब म्हणण्याची आमची संस्कृती आहे. देखो, FDA के जो प्रमुख अधिकारी तुकाराम मुंढे साहब है, उनको मैं और ये सब विद्यार्थी
जो बाकी विद्यार्थी के वती से वहाँ पे लड़ रहे हैं उनसे हम मिले, बातचीत की। जो प्रूफ हमारे पास थे वो प्रूफ हमने तुकाराम मुंडे जी को वहाँ पे दिए। उनके पास ऑलरेडी वो प्रूफ, ये जो लोकेश पाटिल है, गौरव पाटिल है और ऋषिकेश गांगरडे है, उनकी तरफ से ऑलरेडी ये प्रूफ आए थे। और ये जो पाटिल है जो आज बोल रहा है कि मैं मजाक में वहाँ पे दिया था, वो खुद यहाँ पे जब आया था सीरियसली वो बोल रहा था कि बहुत गलत हुआ है, पेपर फूटा है, लीक हो गया, बहुत लोगों पे अन्याय हो गया। अभी उसके ऊपर क्या दबाव आ गया है मालूम नहीं। आज उसने ये पत्र दिया जिसके बारे में आपने हमको रेफरेंस दिया था, जो अभी मैंने खुद वहाँ पे पढ़ा। लेकिन उसके साथ जो ऋषिकेश गांगरडे है वो को एप्लीकेंट है। उसने ये देखो, इसने अभी एक वीडियो वहाँ पे डाला है। गौरवने जरी माघार घेतली असेल तरी मी माघार घेतलेली नाहीये. गौरववर दबाव आला होता. त्याचे वडील आणि ते आले होते माझ्याकडे. काल सकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय वगैरे. आणि आता सर्व विद्यार्थ्यांना विनंती, त्याने जर तक्रार माघार घेतली तर तुमच्याकडे प्रूफ आहे. तुम्ही काय करा, लाखो आयोगाला मेल करा आणि त्या तक्रारीची चौकशी करून त्या संबंधित क्लास चालक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल फोरेन्सिक तपासणी करण्याची विनंती करा. हा है ऋषिकेश गांगरडे आणि तो स्पेसिफिकली सांगतो वहाँ पे बता रहा है कि जो पाटिल था, उसका नाम गौरव पाटिल, उसका नाम एक्चुअली गौरव पाटिल है, लेकिन वो खुद को लोकेश पाटिल बताता है। मतलब वो खुद नाम पे ही कंफ्यूज हो गया खुद के। तो अभी उन दोनों ने मिलकर यहाँ पे तकरार की थी, एमपीएससी पे तकरार की थी। उसी दिन तुकाराम मुंडे साहब के ऑफिस ने वो तकरार एमपीएससी ऑफिस को भेजी थी। आज भी हमने वो पूरे प्रूफ उनको दिए और वो पूरी तकरार जो है, हमारी कंप्लेन है, वो एमपीएससी ऑफिस भेजेंगे। लेकिन उनका ये कहना था अगर कोई भी पैसा देके या गलत तरीके से सिस्टम का हिस्सा होने का कोशिश वहाँ पे करा तो ये गलत है। काम करने के लिए अच्छे अधिकारी होना बहुत इम्पोर्टेंट होता है। इसलिए अगर ये चीज़ सही है तो ये बहुत गलत चीज़ है। लेकिन ये जो भी है एमपीएससी आपको बता सकते हैं। अभी एमपीएससी को मिलने अभी वहाँ पे हम जा रहे हैं। आज तुकाराम मुंडे जी से भी मिले आप, क्या नहीं, तुकाराम मुंडे साहब का यही कहना था कि कोई भी व्यक्ति अगर सिस्टम का हिस्सा होना चाहता है वो कॉम्पिटिटिव एग्जाम के माध्यम से वहाँ पे आना चाहिए। अगर वहाँ पे पैसा देके या समझो किसी का कॉन्टैक्ट इस्तेमाल करके लाइन स्किप करके अगर अधिकारी बनता है तो उसका प्रभाव लोगों पे बहुत बड़ा होता है, वो नकारात्मक होता है, नेगेटिव प्रभाव होता है। इसलिए कोई भी सिस्टम, एग्ज़ाम देने की सिस्टम हो, एग्ज़ाम लेने की सिस्टम हो, जो भी है वो फुल प्रूफ होने की बहुत इम्पोर्टेंस होता है। और इसीलिए अगर आपने जो ये प्रूफ दिए हैं हम एमपीएससी को भेजते हैं, एमपीएससी उसके बारे में जो निर्णय लेगी वो लेगी, क्योंकि वो एक स्वायत्त बॉडी है। लेकिन ये अच्छे अधिकारी होने के नाते, और ये जो बच्चे हैं जो इस बाकी बच्चों के लिए वो लड़ रहे हैं, उनका भी कहना था एक अच्छे अधिकारी के साथ मिलके बात करके उनसे चर्चा करना बहुत इम्पोर्टेंट है। और ये ड्रग इंस्पेक्टर, ये जो पद है वो एफडीए के अंदर आता है, मतलब तुकाराम मुंडे जी के पद के अंदर वहाँ पे आते हैं। इसलिए हम आज उनसे मिले थे। सर, आपने कहा कि अब वो कंप्लेंट वापस नहीं लेंगे। युवा है, जो युवाओं ने कुछ महीनों में करके दिखाया है, युवा डरता नहीं है किसी से। पेपर लगातार हर सब्जेक्ट के पेपर लीक हो रहे हैं, ये गलत चीज़ है ना। पेपर लीक न होने चाहिए, क्योंकि पेपर लीक क्यों होते हैं? एक तो उसमें पैसा बहुत बड़ा लिया जाता है, करप्शन होता है। उसी के साथ अपने विचार के लोग, समझो भाजपा का सरकार है तो भाजपा के विचार के लोगों को जानबूझ के सिस्टम में डाला जाता है, ताकि एक तो पगार सरकार से ले और काम भाजपा का वहाँ पे करे। तो ये जो चीज़ें हैं वो गलत होती है। इसलिए हमारा हर वक्त यही कहना होता है कि ये फुल प्रूफ सिस्टम चाहिए जहाँ पे पेपर नहीं फूटना चाहिए। जब आपने देखा होगा तलाटी भर्ती के वक्त हमने बोला था, लेकिन हमको सरकार ने बोलते वक्त बोला था आप झूठ बोल रहे हो, आपके ऊपर एफआईआर होनी चाहिए। लेकिन अभी मैट जो क्वासी जुडिशियल बॉडी है, उन्होंने खुद वहाँ पे सरकार को बोला है कि तलाटी भर्ती में भ्रष्टाचार हुआ है, 62 केसेस में हुआ है, वो केसेस ज़्यादा भी हो सकते हैं, तो वहाँ पे आप एक्शन ले लो। तो हम जब भी बात करते हैं विद प्रूफ बोलते हैं, हम कहाँ पे भी कोई भी चीज़ हवा में बात नहीं करते, वो इम्पॉर्टेंट है। ये भी चीज़ बहुत इम्पॉर्टेंट है, इसीलिए एफआईआर होके इन्वेस्टिगेशन इस बारे में होना बहुत इम्पॉर्टेंट है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।